प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियजनानो, आज आपण नव्या धड्याला सुरुवात करणार आहोत आणि नव्या धड्याचं जे शीर्षक आहे ते आहे समेट आणि आशा. परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची आशा आणि ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचा समेट. जेव्हा आम्ही पापी आहोत, आम्ही मानव या नात्यानं देवाशी एकरूप होऊ शकत नाही, म्हणून येशू ख्रिस्ता हा देवानं आपला स्वतःचा पुत्र पाठवला, ज्याद्वारे आपला समेट झाला आणि मग आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे देवाशी भेटू शकतो. आणि म्हणून समेट आणि आशा हीच परमेश्वराची, येशू ख्रिस्ताची आशा आहे. याचं सुवर्णवचन आहे, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आम्ही पापी असताना आमच्यासाठी ख्रिस्त पापी झाला आणि यासाठी तो पापी झाला की आम्ही त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे प्रगट व्हावे. आणि म्हणून प्रियजनांनो, कलसेकरास पत्र पहिला अध्याय 26 वचन जे महत्वाचं आहे ते खूप महत्वाचं वचन आपण वाचणार आहोत. जे रहस्य युगानयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे, ते हे वचन होय. युगानयुग कोणती गोष्ट गुप्त राहिलेली होती, युगानयुग कोणती बाब पूर्णपणे गुप्त होती आणि जी आता प्रगट करण्यात आली होती. आणि तो जर तिसरा कोणी नसून तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो की देवाचे तारण गूढ आता उघड झाले आहे. आणि ते काय आहे? ही जी तारणाची योजना आहे किंवा ख्रिस्ताबद्दलची सुवार्ता आहे, त्याचे श्रोते झालो, त्याच्यानंतर आपण विश्वास ठेवला आणि मग आम्ही त्या गुजाचे किंवा त्या गुडाचे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यासाठी मंडळीमध्ये आपण आहोत प्रियजनानो. आणि म्हणून आम्हाला सर्व प्रकारे आज आपण फक्त श्रोते असे राहिलं नाही पाहिजे, तर आपण ते जे गुड आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला प्रगट करणारे असे आम्ही असलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचे साक्षीदार म्हणून आम्ही मंडळीत कार्यरत असलं पाहिजे. आणि म्हणून प्रियजनांनो, ख्रिस्तामध्ये आपली हीच आशा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आपण जर धड्याचं पुस्तक मध्ये बघितलं तर आपल्याला वैयक्तिक समेटाची सुद्धा गरज आहे. आम्ही जर पाहिलं तर त्यामध्ये आम्ही पाहतो की जे लोक शुभवर्तमान ऐकतात, जे लोक परमेश्वराने निवडलेले लोक शुभवर्तमान ऐकतात आणि स्वतःहून ख्रिस्ताला मिळवतात किंवा अवलंबतात किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवतात, आणि मग परमेश्वर त्यांच्यामध्ये प्रीतीनं त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो. आणि जी गौरवी आशा आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमत्व, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं, या गौरवी आशेचे ते भागीदार होतात. प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा या जगामध्ये येत आहे, त्याचे ते भागीदार होतात. आणि म्हणून प्रियजनांनो, हे जे गुड आहे, हे जे गुज आहे, जे कलसेकरास पत्र पहिला अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे, ते गुज शुभवर्तमान प्रभू येशू ख्रिस्त असं ते गुज आहे. आणि हे पावलानं हे गुज प्रगट करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. म्हणून त्यानं पत्र लिहिले, म्हणून त्यानं शेवटच्या काळासाठी संदेश लिहिला, म्हणून हे गुज प्रगट सर्वांना व्हावं, फक्त यहुद्यांनाच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो कोणीही असो, त्याचं तारण व्हावं. आणि त्याला हे जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे गुज आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जो गुज आहे ते त्याला समजावं, ते गुज त्याला प्रगट व्हावं, त्यानं प्रभूवर विश्वास ठेवावा आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक संकटामध्ये स्थिर असावं आणि परमेश्वराच्या योजनेचा एक भाग व्हावं, यासाठी पाऊल कार्यरत आहे. परमेश्वराची योजना काय आहे? परमेश्वराची योजना आहे की सर्वांचं तारण व्हावं, फक्त यहुद्यांचं नाही तर प्रत्येकाचं तारण व्हावं. आणि त्या तारणाच्या योजनेची सुरुवात जगाच्या स्थापनेपासून झालेली आहे. आणि त्या जगाच्या स्थापनेच्या पासून जी तारणाची योजना सुरू झाली, त्यामध्ये पाऊल एक छोटस कार्य करत आहे. आणि ते पाऊल कोणतं कार्य करत आहे? तर तो अगदी तीव्र भावनेनं त्यानं ते जे गुज आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त तो गुज आहे, ते आपल्या लिखाणाद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या सर्वस्वाद्वारे
जगासमोर मांडलं. प्रियजनांनो, आज आपण जो समेट ख्रिस्ताद्वारे माणसांच्यासाठी करण्यात आला, त्या समेटाला आम्ही इतरांच्या पर्यंत पोहोचवतो काय? आम्हाला जी धन्य आशा आहे, त्या धन्य आशा आम्ही इतरांच्यासाठी सुद्धा उपलब्ध करत आहोत काय? मंडळी या नात्यानं आपण काय करत आहोत, हा मोठा प्रश्न आहे. येणाऱ्या धड्यामध्ये याच गोष्टी आपण शिकणार आहोत. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. धन्यवाद. गॉड ब्लेस यू ऑल.